आलाय. संख्या वाढली आहे 16च्या घरामध्ये, म्हणजेच काय तर 6 धाब्यांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. अगदी लवकरच हा मॅच फिनिश केला जातोय की काय. आणि हो, ते संकेत मात्र दिलेत आज. मात्र संघर्ष स्पोर्ट्स बंगलपाडा बीच संघाच्या माध्यमातून आज परफॉर्मन्स आपण पाहिला तर छान दमदार राहिलंय. बॅटिंग असो की बॉलिंग. ऑप्शनच्या बाहेर अंतिमच्या क्षणाला मात्र मन बदललं गेलं होतं. धीमा टाकला होता, परंतु चेक करण्याचा प्रयत्न केला. हा शॉट हा डबल माइंडमध्ये झाले. फलंदाज मारू की सोडू, परंतु त्यावेळेला वेळ मात्र गेली आणि फलंदाज झालेत बाद. एक सोपा कॅच, सॉफ्ट डिसमिसल, बॅक टू द पॅव्हिलियन. परतावाला गेला राजेशला डगआउटच्या दिशेने. भावेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आता खेळण्यासाठी. या ओव्हरमध्ये 4 चेंडू असतील. धाव्यांची गरज आहे 6. आता भावेश मैदानाच्या आतमध्ये आले तर मग 6 धावा करण्यासाठी जवळजवळ एकूण जर बघितलं आपण तर 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 10 चेंडू तर घेणार नाही आहेत, परंतु या 6 धावा करण्यासाठी किती चेंडू घेतील ते देखील पाहूया आपण. एक आक्रमक रवैयाचे खेळाडू आहेत. ताबडतोब खेळ हा त्यांचा स्वाभाविक खेळ. समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड शॉट, परंतु अगदी शतरक्षकाला निवडलं. प्रशांत होते तिथे, त्यांच्या हातामध्ये झेल समावला गेला आणि भावेशची विकेट देखील इथे मात्र जाताना पाहायला मिळेल. भावेश आले आणि भावेश देखील बाद झाले आणि परतले डगआउटच्या दिशेने. नमस्कार मित्रांनो, आपण पाहतोय माडाचे सन्मानाचे मोठ्या नावाची स्पर्धा, म्हणजेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख सन्माननीय श्री राजसाहेब ठाकरे चषक 2025-26 आपण पाहतोय. आणि नक्कीच अगदी आपण बघितलं सगळ्यात मोठी गोष्ट सन्माननीय श्री राजसाहेब ठाकरे साहेबांचं खरं नाव काय, तर नक्कीच ते देखील तुम्हाला सांगेन. पुढचा चेंडू पाहतोय आपण. समोरच्या दिशेने टाकलेला चेंडू, फिल्डर आहे तिकडे. विकेट मिळेल का? हो, विकेट मिळतोय. आणखीन एक हॅट्रिक मात्र पूर्ण झाली आहे विकेटची आजच्या दिवसामध्ये, म्हणजे तिसरी. फलंदाज आले आणि फलंदाज परतले. विकेटचं मात्र कोलॅप्स सुरू